चला, आज खूप दिवसांनी रेसिपी टाकणार आहे. आज म्हटलं भाजीला काय नाही, त्याच्यामुळे म्हणून भेंडी बनवूया. तर या आता भेंडी धुवून घेते. म्हणजे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची 2 ते 3 वेळा. आणि धुतलेली भेंडी याच्यावर टाकून घ्यायची आहे. भाजी लगेच बनवायची आहे, त्याच्यामुळे मी काय करते, भेंडी धुतल्याच्या नंतर एका कपड्याने अशी पुसून घ्यायची आहे. असं केल्याच्यानंतर पूर्ण पाणी आहे ना ते या कपड्यात ऑब्झर्व होतं आणि भेंडी लगेच कोरडी होते. पाणी बऱ्यापैकी कपड्यामध्ये ऑब्झर्व झालेलं आहे. थोड्या वेळ आपण 5 ते 10 मिनिटं असेच ठेवून देऊया. तोपर्यंत बाकीचा मसाला करून घेऊया. हे बघा, भेंडी सुकलेली आहे आणि कट करून घेतली. चला आता आपण बनवायला चालू करूया. कढई ठेवली आहे. कढईत तेल टाकलेलं आहे. अशी मोहरी टाकायची. तळ्या जिरे टाकूया. घेतलेलं लसूण घालूया. अजून द्यायचं नाही, कारण की थोडंसं लाल झाला की भेंडी घालून घेऊया आपण. जास्त लाल झाला का मग त्याची चव वेगळी लागते जरा, आणि भेंडीमध्ये असाच लसणाची चव छान लागते. भेंडी हलवून घेऊया. करून घेतलेली आहे. आता आपण याच्यात घालूया मीठ. तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता. लाल मिर्च पावडर. हिरवी मिरची असेल तरी पण चालते, खूप छान होते. पण माझ्याकडे हिरव्या मिरच्या संपल्या, त्याच्यामुळे मी लाल तिखट घातलेले. थोडीशी हळद घातलेली आहे. शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूट जर जाडसरच वाटायचं आहे. त्याच्यात घालून घेऊया आणि मिक्स करूया. आपण काय करू, भाजी चिकट होऊ नये म्हणून थोडंसं लिंबू पिळून घेऊया. लिंबाने भेंडीची खूप छान चव येते. 5 मिनिटं. पण हिरवे पाले भाज्या किंवा भेंडी याच्यावरती पूर्ण झाकण द्यायचं नाही, कारण की त्याचा कलर ना ग्रीन राहत नाही, चेंज होतो. ही बघा भेंडी, आपली भेंडीची भाजी. आता सर्व करूया.